नमस्कार. आपल्या चॅनलवरती तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे कोथिंबीर वडी. कोथिंबीर असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, नंतर बारीक असा काप करून घ्यायचा आहे. आपल्याला बारीक बारीक सर्व काप करायचं आहे. त्याच्यानंतर आपण घेतलेलं आहे बेसन 1 वाटी, 2 चम्मच तीळ, हाफ वाटी आपण घेतलेलं आहे तांदळाचं पीठ. आता आपण कोथिंबीर टाकून घेऊ. त्याच्यानंतर बेसन टाकूया, तांदळाचं पीठ, तीळ. आता मीठ टाकणार आहे आपण, हळद, लाल तिखट, जिरं आणि आपण जे बनवलेलं आहे चटणी बनवलेली आहे हिरव्या मिरच्यांची ते टाकून घेतली अर्धी. सर्व आता मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व पहिले मिक्स करून घ्यायचं, कारण की कोथिंबीरला ऑलरेडी पाणी सुट्ट टाकल्यानंतर त्याच्यामुळे पहिले सर्व मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर थोडं पाणी टाकायचं. याला जास्त पाणी लागत नाही, थोडंसं लागलं. आपल्याला हाफ कपच पाणी लागलेलं आहे. असं मळल्यानंतर आपल्याला तेल टाकून पूर्ण गोळा तयार करून घ्यायचा आहे. सर्व असा आपला गोळा असा पद्धतीने आपल्याला असं बनवून घ्यायचं आहे. प्लेटला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर असा गोळा बनवून आपल्याला प्लेटमध्ये ठेवून घ्यायचं आहे. प्लेटमध्ये ठेवून घ्यायचं आहे. भांड्यामध्ये आपण पाणी टाकून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण ठेवून घेऊया आणि झाकण ठेवून आपण फुल गॅसवरती आपल्याला 10 मिनिट होऊ द्यायचं आहे. 10 ते 15 मिनिट आपल्याला असं गॅसवरती फास्ट गॅसवरती ठेवायचं आहे. हे बघा आता ओपन करून 10 ते 15 मिनिट झालेले आहेत. आता बघा हे आपल्या अशा प्रकारे झालेलं आहे. आता आपण कोथिंबीर वडी कट करून घेऊया. हे बघा कशी सुंदर अशी बनलेली आहे. सर्व असं कट करून घ्यायचे. त्याच्यानंतर कढई ठेवून तेल टाकून घ्यायचं आहे. तेल तापल्यानंतर वडी टाकून आपल्याला असं फ्राय करून घ्यायचं. मीडियम गॅसवरती ठेवायचं आपल्याला, जास्त फास्ट नाही करायचं. जास्त फास्ट केल्यामुळे काय होईल, आपले जळेल. त्याच्यामुळे मीडियम गॅसवरती आपल्याला अशी फ्राय करायची आहे दोन्ही पण बाजूला. दोन्ही पण बाजूला पलटून घेऊन आपण फ्राय करून घ्यायची. बघा कशी मस्त अशी फ्राय होते. अशा पद्धतीने आपली कोथिंबीर वडी तयार आहे. तुम्ही पण नक्की बनवून बघा. खायला पण खूप अशी मस्त लागते. क्रिस्पी अशी बनते. खूप छान अशी बनवून तयार होते. चटणीसोबत सॉससोबत आपण खाऊ शकतो. अशा पद्धतीने नक्की बनवून बघा.